जैविक वर्गीकरण हा भाग आपण ऑलरेडी शिकायला सुरुवात केली होती. त्याच्यामध्ये बरेचसे मुद्दे बघितले सुद्धा होते. छोटासा मुद्दा आज बघायचा आहे आपल्याला. ओके, बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला असं दिसत असेल वर्गीकरणाची गरज ह्या भागामध्ये आपण आहोत. ओके, मग त्याच्यानंतर मोनेरा आणि प्रोटिस्टाचा अभ्यास करूया. ओके, मग पोषणाच्या बेसिसवरती कशा पद्धतीने वर्गीकरण झालेलं ते बघूया. मग आर्च बॅक्टेरिया खरं बघायला गेलं तर हे तुमच्या सिलेबसला असायला पाहिजे. म्हणजे काय बोलताय सर, सिलेबसला नसताना सुद्धा तुम्ही शिकवणार आहे? येस, सिलेबसला नसताना सुद्धा शिकवणार आहे. का? कारण ते लेटेस्ट नॉलेज आहे बायोलॉजी. ओके, तुम्हाला जर असं वाटत असेल की व्हिटाकरने केलेलं वर्गीकरण 5 सृष्टीचं ते लेटेस्ट आहे, तर नाही. 1997 मध्ये एकदम लेटेस्ट वाला 6 सृष्टीचं वर्गीकरण आलेलं आहे. लक्षात. ओके, ते तुमच्या सिलेबस मध्ये अजून तर त्यांनी टाकलेलं नाही, पण आपण मात्र डिटेल मध्ये बघणार आहोत. लक्षात. ओके, येस सर, हरकत नाही. सो असं एक 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 सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला बघत जायचे. वर्गीकरणाची जी गरज आहे ती आपण ऑलरेडी बघितली. वर्गीकरण केल्यामुळे अभ्यास सोपं होतं. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं वर्गीकरण कोणी केलं होतं? अरिस्टॉटलने केलं होतं. कसं केलं होतं? वनस्पतींचं वर्गीकरण 3 प्रकारामध्ये: झाडं, झुडपं आणि औषधी वनस्पती. बरोबर आहे. ओके, आणि ह्याचं जे वर्गीकरण आहे, प्राण्यांचं वर्गीकरण जे आहे, हे प्राण्यांचं वर्गीकरण मात्र त्यांनी 2च प्रकारामध्ये केलं होतं. ते म्हणजे एनिमा आणि अनिमा. एनिमा म्हणजे काय? लाल रक्तावाले प्राणी. आणि अनिमा म्हणजे काय? ज्यांच्याकडे लाल रक्त नाही असे प्राणी. बरोबर आहे. ओके, वर्गीकरणाच्या योग्य प्रणालीची गरज जी आहे ती नेहमीच जाणवत होते. त्याच्यामुळे कालांतराने ते सायन्स विकसित झालं आणि मग वर्गीकरण करायला सुरुवात झाली. वर्गीकरण करताना सगळ्यात पहिल्या प्रकारचं वर्गीकरण आहे ते म्हणजे द्विसृष्टी वर्गीकरण. ओके, लिनियसने दिलं होतं हे द्विसृष्टी. एक होतं किंगडम प्लांटे आणि एक होतं किंगडम ॲनिमालिया. तिथे किंगडम हा शब्द जो वापरायला सुरुवात झाली ती तिथून परत परमनंटली बायोलॉजी किंगडमच म्हणतात ते अजूनही. मराठीमध्ये मात्र जरा खरा योग्य शब्द आहे. खरं किंगडम नाही म्हणायला पाहिजे, सृष्टी म्हणायला पाहिजे. लक्षात. ओके, सृष्टी हे खरंच बेटर शब्द आहे, परफेक्ट शब्द आहे. ओके, हरकत नाहीये. पण आता सध्या आपल्याला किंगडम पाठ करायचं, किंगडम करूया. ओके, मग किंगडम प्लांटची वैशिष्ट्य बघितली. पेशीभित्तिका असते, मग वगैरे वगैरे वगैरे. व्हॅक्युल उपस्थित असतो, न्यूट्रिया बाहेरचे अकार्बनिक पदार्थ शोषून घेऊ शकतात, अमर्यादित वाढ होते, पोषणाची ऑटोट्रॉफिक पद्धत असते, राखीव अन्न पदार्थ स्टार्च स्वरूपामध्ये साठवले जातात, लोकोमोशन म्हणजे हालचाल नसते. ओके, मलमूत्राचे अवयव जे आहेत, उदाहरणार्थ किडनी वगैरे सारखे, मज्जासंस्था वगैरे सारखे असे अवयव नसतात, इंद्रिय नसतात, स्नायू नसतात, हे सगळं काही नसतं. त्यांना आपण काय म्हणतो? वनस्पती, किंगडम प्लांटे असं म्हणतो. ओके, येस, बाहेरच्या उत्तेजनांना अत्यंत संथ प्रतिसाद देतात. तसाच किंगडम ॲनिमालिया सुद्धा होता. एक्झॅक्ट अपोजिट गोष्टी. उदाहरणार्थ इथे पेशीभित्ती अनुपस्थित असतात, पेशींमध्ये अकार्बनिक स्फटिक नसतात, केंद्रीय व्हॅक्युल उपस्थित नसतात, पोषणाची स्वयंपोषी पद्धत नसते. ओके, वाढ मर्यादित असते, ठराविक वयापर्यंतच वाढ होते, अमर्यादित नसते. ओके, अन्न ग्लायकोजेन म्हणून राखून ठेवला जातो, स्टार्च म्हणून राखून ठेवला जात नाही. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला काय आहेत लक्षात आल्या? लक्षात. ओके, येस सर. त्याच्यानंतर आपण बघितलं या 2 सृष्टी वर्गीकरणामध्ये काही समस्या होत्या. काय समस्या होत्या? सगळ्यात पहिली समस्या होती ती म्हणजे 2 सृष्टी वर्गीकरण 1858 मध्ये दिलं होतं. त्याच्यानंतर बरेचसे सजीव सापडले जे या 2 सृष्टींमध्ये बसत नाही किंवा दोन्ही सृष्टींमध्ये बसतात. लक्षात. ओके, येस. त्याच्यामध्ये बुरशी नावाचा जो प्रकार आहे, हा बुरशी नावाचा प्रकार प्लांट कॅटेगरीमध्ये टाकण्यात आलेला होता. पण तो खरं बघायला गेलं तर तो वनस्पतींसारखा नाहीये. शरीर रचना वनस्पतींसारखी नाहीये, प्रजनन प्रणाली वनस्पतींसारखी नाहीये, पोषणाची पद्धत सुद्धा वनस्पतींसारखी नाहीये. लक्षात. ओके, काही एकदम बेसिक प्राणी वनस्पती किंवा सजीव आहेत त्यांना वनस्पतींमध्ये टाकायचं का प्राण्यांमध्ये टाकायचं हे पण कळत नव्हतं. लक्षात. आणि म्हणून द्विसृष्टी प्रणाली काही कामाची नाही हे आपल्याला कळालं. काही उदाहरणं म्हणून सुद्धा पाठ करून ठेवलेत. उदाहरणार्थ कसं, युगलिना नावाचं एक वनस्पती शेवाळ आहे. ओके, हे शेवाळ लोकोमोशन करतं, हालचाल करतं. लक्षात. तेच जर बघितलं, स्पंज नावाचा एक प्राणी आहे. स्पंज नावाचा फोटो दाखवला जातो. स्पंज नावाचा प्राणी आहे, हा मात्र लोकोमोशन करतच नाही. म्हणजे लिनियसने सांगितलेल्या नियमांच्या नुसार जर खरंच वर्गीकरण करायचं झालं तर युगलिनाला प्राण्यामध्ये टाकावं लागेल आणि स्पंजला कुठे टाकावं लागेल? वनस्पतीमध्ये. हालाकी एक्झॅक्ट अपोजिट गोष्ट आहे. स्पंज प्राणी आहे आणि युगलिना शैवाल आहे, म्हणजे वनस्पती. बरोबर आहे की नाही? ओके, येस सर, समजलं आम्हाला.
ह्याच्या सुद्धा थोडस पुढे गेलं तर बुरशीचा गट असलेला एक स्लाइम मोल्ड नावाचा गोष्ट आहे. त्या स्लाइम मोल्ड मात्र आयुष्याच्या एका टप्प्यामध्ये प्राण्यासारखं बिहेव करतं, म्हणजे पेशीभित्तिका नसते, आणि आयुष्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये मात्र पेशीभित्तिका असते जेव्हा ते प्रजनन करत असते. म्हणजे निम्मा काळासाठी त्याला वनस्पती म्हणायचं आणि निम्म्या काळासाठी प्राणी म्हणायचं, असं करायचं का? नाही सर. म्हणजे समजलं सर आम्हाला स्लाइमला बुरशी किंवा वनस्पती दोन्ही मध्ये ठेवता येणार नाहीये, हा वाला मुद्दा आम्हाला काय झाला होता, कळला. ओके, शेवाळ आणि बुरशीच्या सहजीवी सहवासाद्वारे लिचन्स तयार होतात. त्यांना मग कुठे टाकायचं एक्झॅक्टली? असे सहजीवी जे जीव असतात त्यांना कुठे टाकायचं, हा वाला मुद्दा होताच, आहे की नाही? ओके, येस सर, समजलं आम्हाला. ह्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये, तर अजून एक गोष्ट म्हणजे काय की प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट असं वर्गीकरण सुद्धा कुठेच केलं. जे तुम्ही आता शब्द सांगितले मॅम मला आल्यानंतर विचारले, कुठले कुठले विचारले की आधी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी म्हणजेच प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट. आधी केंद्रकी म्हणजे प्रोकॅरियोट आणि दृश्य केंद्रकी म्हणजे युकॅरियोट. आलं सर, त्यांचं काही विचारच केला नव्हता लिनियसने. ओके, येस सर, समजलं आम्हाला. म्हणून 3 सृष्टींचं वर्गीकरण आणण्यात आलं. आन्स्ट हायकेल यांनी आणलं होतं. त्यांनी तिसरी सृष्टी ऍड केली, तिचं नाव दिलं प्रोटिस्टा. आलं सर. ओके, त्या प्रोटिस्टामध्ये शेवाळ, बुरशी आणि प्रोटोझोआ या तिघांना टाकण्यात आलं. गंमत म्हणजे हे तिन्ही एकमेकांपासून प्रचंड डिफरंट आहेत. ओके, शेवाळ आणि बुरशी काही एकमेकांसारखे नाहीयेत. ओके, प्रोटोझोआ काही त्यांच्यासारखे नाहीयेत. पण गंमत अशी आहे की वर्गीकरण करण्याचं कारण काय होतं, बाबा समान गुणधर्माच्या लोकांना एक सोबत टाकायचं. आलं सर. पण आता समान गुणधर्माच्या लोकांना एक सोबत टाकायचं म्हणलं तर काय झालं, ह्यांनी हे भिन्न गुणधर्माचे एकाच गटामध्ये टाकून दिले ते प्रोटिस्टामध्ये. आलं सर. ओके, येस. 3 किंगडम प्रणालीमध्ये प्रॉब्लेम असं होतं की परत प्रोकॅरियोट युकॅरियोटचं वर्गीकरण केलेलं नव्हतं. एक पेशीय बहुपेशीय सजीव प्रोटिस्टामध्ये ठेवलेले होते. आलं सर. असं चालणार नाही खरं, एक पेशी आणि बहुपेशीय दोघांना वेगवेगळं करायला पाहिजे, म्हणून 4 किंगडमची सिस्टीम आणली आणि मोनेरा नावाचा चौथा किंगडम ऍड करण्यात आला. आलं सर. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा अभ्यास वापर करून एकदम बेसिक मध्ये जाऊन अभ्यास केला आणि मोनेरा नावाची सृष्टी आणली. त्या मोनेरामध्ये चौथी जी आहे ती टाकण्यात आली. मोनेरा यांनी तयार केलेली या सृष्टीला. आलं लक्षात. ओके, कोपलँड नावाच्या एका शास्त्रज्ञाने तयार केली होती. या प्रणालीमध्ये बुरशी जी आहे ती प्लांटेकडेच ठेवण्यात आली. आलं लक्षात. ओके, येस सर, समजलं आम्हाला. सो ते नुसतं एवढंच नाहीये, जे जे प्राणी प्रोकॅरियोट कॅटेगरीमध्ये होते त्यांना मोनेरा म्हणतात. आधी केंद्रकी जे होते त्यांना कुठे टाकण्यात आलं होतं, मोनेरा. ओके, मग सगळ्यात फेमस असलेली आपल्या इव्हन सिलेबसला सुद्धा असलेली सिस्टीम आणली 5 किंगडम प्रणाली. R.H. विटकर यांनी काय केली होती, 1969 मध्ये 1969 मध्ये ही प्रणाली आणली आणि या प्रणालीचं वापर जे आहे ओव्हर द पिरियड वेगवेगळा जसा काळ झाला थोडे थोडे बदल करण्यात आले आणि काय करण्यात आली, स्वतंत्र किंगडम म्हणून एक बुरशीचं सेपरेट किंगडम, फंगाय नावाचं किंगडम काय करण्यात आलं, सुरू करण्यात आलं. आलं लक्षात. वर्गीकरण करत असताना विटकर यांनी काय केलं, वर्गीकरण करत असताना पेशी संरचना कशी आहे, पोषणाचे साधनं कशी आहेत, थॅलस संस्था काय आहेत नंतर कळेल आपल्याला. ओके, त्याच्यानंतर पुनरुत्पादन कसं होतं, फायलोजेनेटिक एकमेकांचे सगळ्यांचे संबंध कसे आहेत, अशा सगळ्या गोष्टींचा विचार केला आणि हे वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला. आलं लक्षात. ओके, 5 किंगडम प्रणाली जी आहे ती बऱ्याच दृष्टीने फायद्याची सुद्धा ठरली, तोटे पण आहेत. ओके, ते बघणार आहोत आपण नंतर. काय आहे, सगळ्यात पहिलं तर युग्लिना आणि असे अजून युग्लिना सारखे की जे शेवाळ पण आहेत पण प्राण्यासारखं बिहेव करतात, हालचाल करतात वगैरे वगैरे. लक्षात. ओके, जे वनस्पती आणि प्राणी या दोघांमध्ये समाविष्ट करता येऊ शकत होतात त्यांना सगळ्यांना प्रोटिस्टामध्ये टाकण्यात आलं. जे वनस्पती आणि प्राणी दोन्ही मध्ये जाऊ शकतात अशा प्रकारचे जे छोटे 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 हे होते त्या सगळ्यांना काय करण्यात आलं, प्रोटिस्टामध्ये टाकण्यात आलं. आलं लक्षात. ओके, त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाही, बुरशीचा विचार केला. बुरशीची स्वतःची जैव रासायनिक शारीरिक संरचनात्मक संस्था वेगळ्या पद्धतीने आहे, त्यांचा वनस्पतींशी काही संबंध नव्हता, म्हणून वनस्पती आणि बुरशी यांना एकमेकांपासून काय करण्यात आलं, वेगळं करण्यात आलं. आलं लक्षात. ओके, त्याच्यानंतर प्रोकॅरियोट जे आहेत त्या प्रोकॅरियोटला मोनेरामध्येच ठेवण्यात आलं. आधी सुद्धा मोनेरामध्येच होते सगळे प्रोकॅरियोट. ओके, कुठे, 4 किंगडम मध्ये. आलं लक्षात. इथे काय करण्यात आलं तर प्रोकॅरियोट्सला मोनेरामध्येच ठेवण्यात आलं. आलं लक्षात. ओके, जे प्रोकॅरियोट्स आहेत अशा सगळ्यांना कुठे ठेवण्यात आलं तर मोनेरामध्ये ठेवण्यात आलं. ओके, 5 किंगडम मध्ये सुद्धा प्रोकॅरियोट्सला मोनेरामध्येच ठेवण्यात आलेलं आहे. आलं लक्षात. ओके, येस सर, समजलं आम्हाला.
मोनेरामध्ये ठेवण्यामागचं कारण काय? प्रोकॅरियोट आदिजीवी, आदि केंद्र की जे पेशी आहेत, आदि केंद्र की जीव जे आहेत त्या जीवांची पेशींची रचना, प्रजननाची संरचना, शारीरिक संस्थांमधले सगळे अवयव ह्यांची रचना, या सगळ्यांची रचना जी आहे ती बाकीच्या सजीवांपेक्षा भिन्न असते आणि म्हणून त्यांना काय करण्यात आलं? मोनेरा म्हणून टाकण्यात आलं. आलं लक्षात? ओके. त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये तर 5 किंगडम वर्गीकरण प्रणालीमध्ये पेशीची संरचना, ज्याला सेल्युलर संरचना सुद्धा म्हणतात, पोषणाची पद्धत आणि त्याच्यानंतर संरचना, स्ट्रक्चरल कॉम्प्लेक्सिटी, ह्याचा म्हणजे त्याला संरचनेची गुंतागुंत असं म्हणतात. ओके. ह्याच्यावरती आधारित अशा पद्धतीने 5 किंगडम प्रणाली जी आहे ती बनवण्यात आली. आलं लक्षात? ओके. येस सर, समजलं आम्हाला. त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये तर ही प्रणाली जी आहे ती सुरुवातीच्या सजीवांची वनस्पती आणि प्राण्यांमध्ये हळूहळू होत जाणारी उत्क्रांती दाखवते. जर 5ही किंगडम तुम्ही क्रमाने लावले तर तुम्हाला उत्क्रांतीचा अंदाज येतो. आलं लक्षात? ओके. वनस्पती आणि प्राण्यांची सृष्टी वर्गीकरणाच्या काय म्हणतात त्याला, 2 किंगडम मध्ये होते. एक होतं किंगडम ॲनिमालिया, दुसरं होतं किंगडम प्लांटे. ह्याच्या व्यतिरिक्त अजून 3 किंगडम होते. एक होतं किंगडम मोनेरा, दुसरं होतं किंगडम प्रोटिस्टा आणि तिसरं होतं किंगडम फंगाय. फंगाय म्हणजे फंगस. आलं लक्षात? ओके. येस सर, समजलं आम्हाला. पण सर मग ह्याच्यानंतर 6 किंगडम प्रणाली का आणली? 6 किंगडम प्रणाली आणली कारण 5 किंगडम प्रणालीमध्ये काहीतरी दोष होते. काय दोष होते? सगळ्यात पहिला दोष म्हणजे काय की जे प्रोटोझोआ होते, प्रोटोझोआ, ओके, प्रोटोझोआंच्या नावामध्येच आहे ZOA, झुआ, झू या शब्दापासून तयार झालेला आहे. म्हणजे ते प्राणी या कॅटेगरीमध्ये यायला पाहिजे. ओके. किंगडम ॲनिमालिया मध्ये यायला पाहिजे. आलं लक्षात? पण त्यांना टाकलंय का किंगडम ॲनिमालिया मध्ये? नाही. त्यांना कुठे टाकून दिलंय? प्रोटिस्टा मध्ये टाकून दिले. आलं लक्षात? मिस्टेक झालीये का? नाही. नियमानुसार तिथेच टाकावं लागतं. जे नियम फिटकरनी बनवून दिले त्या नियमानुसार त्याला तिथेच टाकायला लागतं. पण ती तर गडबड आहे ना. ओके. सर्वसाधारण प्रोटिस्टा आणि प्रोटोझोआ हे एकमेकांपेक्षा वेगवेगळी पोषण प्रणाली दाखवतात. ओके. त्याच्यानंतर यीस्ट बघायला गेलं तर फंगसचा प्रकार आहे. युकॅरियोट्स आहेत, तरी सुद्धा त्यांना कुठे टाकण्यात आलं? प्रोटिस्टा मध्ये टाकण्यात आलं. आलं लक्षात? ओके. येस सर, हे जे उदाहरण आहेत मी तुम्हाला सांगितलंय, बायोलॉजी हा विषय असा आहे की उदाहरणं दिसली की मी सांगू अथवा न सांगू त्याला 5 स्टार करून ठेवायचं. कशाचीही उदाहरण, काहीही शिकवलंय त्याचं उदाहरण दिलंय. ओके सर, प्रोटोझोआ उदाहरण आहे, हरकत नाही. प्रोटोझोआ हे प्राण्याचं नाव आहे का? नाही, प्राण्याची कॅटेगरी येते एक प्रकारची. आलं? यीस्ट मात्र वनस्पतीचं, वनस्पती म्हणायच्या आधी फंगसचं नाव आहे प्रॉपर. आलं लक्षात? ओके, हरकत नाही. क्लोरेल्ला आणि क्लॅमिडोमोना, क्लोरेल्ला आणि क्लॅमिडोमोना हे जे आहेत ते काय आहेत? ह्यांना किंगडम प्लांटे अंतर्गत एक पेशीय सजीव बनवायला पाहिजे होतं. प्रत्यक्षात ठेवलंय कुठे? त्यांना किंगडम प्लांटे अंतर्गत टाकायच्या ऐवजी प्रोटिस्टा मध्ये टाकून दिलेलं आहे. आलं लक्षात? ओके. विषाणू या प्रणालीमध्ये योग्य ठिकाणी ठेवले गेलेले नाहीत. रादर मी तुम्हाला सांगतो विषाणूंना कुठेच ठेवता येत. आलं लक्षात? ओके. आणि म्हणून नवीन प्रणाली आणण्यात आली. त्या प्रणालीचं नाव होतं, काय नाव होतं? 6 किंगडम सिस्टीम. ओके. ह्याच्याबद्दल तुमच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं नसेल तर कुठेतरी तुम्ही मार्जिन मध्ये किंवा छोट्याशा चिठ्ठीवरती लिहायला पाहिजे. आलं लक्षात? का? कारण ही 1990 मध्ये आलेली प्रणाली आहे 6 किंगडम सिस्टीम. आलं लक्षात? ओके. येस सर, हरकत नाही. ही 6 किंगडम सिस्टीम जी आहे ती आम्हाला शॉर्ट मध्ये स्लोली समजून सांगा. आलं लक्षात? इलिनॉय विद्यापीठामध्ये, इलिनॉय अमेरिकेमध्ये असलेलं एक विद्यापीठ आहे, एक एरिया आहे विद्यापीठ, विद्यापीठ. ओके. त्या इलिनॉय विद्यापीठामध्ये काय करण्यात आलं? तिथे कार्ल सॅन्कट, ओके, मराठी नाव नाहीये, ओके, कार्ल सॅन्कट यांनी काय केलं? 1990 मध्ये हे काय केलं सांगितलं. ओके. एक सेकंड थांबा. ओके. येस सर, समजलं आम्हाला. इलिनॉय ह्याच्यामध्ये काय केलं? ओके, ह्यांनी काय केलं? प्राध्यापक काल यांनी काय केलं? हे इलिनॉय विद्यापीठामध्ये त्यांनी 6 किंगडम सिस्टीम जी आहे ती तयार केली. आलं लक्षात? ओके. येस सर, समजलं आम्हाला. त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये
बघायला गेलं तर नाव जरी 6 किंगडम असलं तरी खरं त्यांनी त्या किंगडमच्या वरती अजून एक सिस्टीम तयार केली, त्याला म्हणतात डोमेन. ओके, डोमेन या प्रणालीला 3 डोमेन सिस्टीम म्हणून पण नाव आहे. म्हणून 6 किंगडम सिस्टीम आणि 3 डोमेन सिस्टीम दोन्ही पण एकच आहे. आलं लक्षात. ओके, त्यांनी सजीवाचं 3 डोमेन मध्ये वर्गीकरण केलं. सगळ्यात पहिलं आर्काइया, दुसरा आहे बॅक्टेरिया आणि तिसरा आहे युक्राया. आलं लक्षात. काय नाव आहे? आर्काइया, बॅक्टेरिया आणि युक्राया. आलं लक्षात. ओके, येस सर. बघायला गेलं तर यांनी 5 किंगडम सिस्टीमचेच तत्व वापरलेले आहेत सगळे. आलं लक्षात. ओके, पण वर्गीकरण मात्र थोड्या वेगळ्या पद्धतीने केले. यात प्रामुख्याने 5 किंगडम व्यवस्थेची मूलभूत तत्व वापरली गेली, परंतु मोनेरा नावाची सिस्टीम आहे त्या मोनेराला मोनेरा नावाची 3 नंबर सिस्टीम आहे, त्याला 3 ह्याच्यामध्ये विभाजित करण्यात आलं. ओके सर, बघा आमचं पेन पेन्सिल घ्या बरं. लक्षात. ओके, येस सर. मोनेरा जी आहे या मोनेराचं परत 3 ह्याच्यामध्ये वर्गीकरण करण्यात आलं. कोणते कोणते होते? सगळ्यात पहिलं होतं आर्च बॅक्टेरिया. आलं लक्षात. ओके, काय होतं? सगळ्यात पहिलं आर्च बॅक्टेरिया, दुसरं होतं यू बॅक्टेरिया आणि तिसरं होतं युकॅरियोट. ओके, म्हणजे बघायला गेलं तर आपल्याला व्हिटकरनी जी प्रणाली दिलेली आहे 5 किंगडमची, ओके, त्या 5 किंगडम मध्ये मोनेरा नावाचं जे किंगडम आहे त्याचं परत 3 डोमेन मध्ये काय करण्यात आलं? वर्गीकरण करण्यात आलं. लक्षात. ओके, येस सर, समजलं आम्हाला. अशा 3 छोट्या छोट्या किंगडम मध्ये त्यांनी काय करून टाकलं? वर्गीकरण करून. आलं लक्षात. ओके सर, हरकत नाहीये. मग आर्काया जे आहेत या आर्कायांचा आपण काय अभ्यास करूया. बघा, आर्काया डोमेन मध्ये प्रोकॅरियोटिक सजीवांचा समावेश करण्यात आला. प्रोकॅरियोटिक म्हणजे कोण रे? प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट मध्ये काय फरक आहे? खरं एका वाक्यात सांगता येईल असं शिकवलंय मी, फार डिटेल मध्ये नाही. सांगा एका वाक्यात काय असतात. प्रोकॅरियोट म्हणजे एकदम बेसिक रचना असणारे, एकदम बेसिक, म्हणजे त्यांचं न्यूक्लियस वगैरे फार विभिन्न नसतं, फार काही कॉम्प्लेक्स अवयव नसतात, बेसिक रचना असते त्यांच्या शरीराची. आलं लक्षात. आणि तेच युकॅरियोट म्हणजे थोडीशी कॉम्प्लेक्स रचना असते, न्यूक्लियस स्वतंत्र असतं, दिसत असतं डोळ्याला स्वतंत्रपणे, एकापेक्षा जास्त क्रोमोझोम असू शकतात. व्हेरी गुड, आलं लक्षात. जबरदस्त. हे मी नव्हतं शिकवलं पण तिला माहिती आहे. आलं लक्षात. ओके, येस सर, समजलं आम्हाला की प्रोकॅरियोट सजीवांचा समावेश कुठे करण्यात आला? आर्कायामध्ये करण्यात आला. तुम्हाला जर आठवत असेल मी सांगितलं होतं प्रोकॅरियोट म्हणजे जुने आधी कॅरियोट. आलं लक्षात. एकदम जुन्या पेशी. आर्चायामध्ये आर्क हा शब्द सुद्धा हेच ओके, जुन्या पेशी. आर्किओलॉजी असा शब्द ऐकला असेल ना तुम्ही, आहे की नाही? ओके, आर्चाया प्रोकॅरियोटिक सजीवांचा काय होतं याच्यामध्ये समावेश होत असतो. हे जे आहे हे पेशी पडद्यातील लिपिड्सचा एक छोटा लेयर जो आहे तो काय करत असतात? तयार करत असतात. आलं लक्षात. येस सर, पेशी पडदा म्हणजे पेशीचा एक लेयर असतो, सेल मेम्ब्रेन म्हणतात त्याला. पेशी पडदा म्हणजे सेल मेम्ब्रेन. कुठली पण पेशी असेल अशी तर त्या पेशीच्या बाहेर जी लेयर असते त्याला म्हणतात सेल मेम्ब्रेन. काय म्हणतात? सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन म्हणजे पेशीचा पडदा, पेशीची पिशवी, त्याच्या आतमध्ये पेशी आहे अशी पिशवी. आलं लक्षात. ओके, येस सर, समजलं आम्हाला. त्याच्यामध्ये काय असतं? त्या सेल मेम्ब्रेन मध्ये काय असतं? एक छोटीशी पातळ लेयर असते लिपिड्स. आलं लक्षात. ओके, येस सर, समजलं आम्हाला. अगदी खूप डिटेल मध्ये जायचं झालं तर त्यांचा 16S नंबरचा जो आरएनए असतो त्याच्यामध्ये न्यूक्लियोटाइड्स वेगवेगळ्या प्रकारचे संरचित केलेले असतात. ओके, तुम्हाला एवढ्या डिटेल मध्ये जायची गरज नाहीये. तुम्हाला नुसतं एवढं जरी लक्षात राहिलं की मोनेरा पैकी एक गट आहे त्याचं नाव आहे आर्चाया तरी भागेल. आलं. तुम्हाला मी थोडंसं पुढे जाऊन सांगतो आहे डिटेल मध्ये की बाबा त्यांच्या पेशीमध्ये एक लिपिडचा थर असतो. लिपिड म्हणजे काय? कोण सांगणार मला? केमिस्ट्रीचे लेक्चर कोणी कोणी केलेले आहेत? लिपिड म्हणजे काय? ओके, येस, एनीबडी? लिपिड म्हणजे फॅट्स. आठवते की नाही तुम्हाला शिकवलेलं? हा सर, समजलं आम्हाला. इथे फॅट्सचा थर असतो. आलं. ओके, येस. आणि म्हणून हे जे आहे त्यांचं काय करण्यात आलेलं आहे? एक सेपरेट किंगडम करून टाकलेलं आहे, तयार करून टाकलेलं आहे. त्यांचं नाव देऊन टाकलं आहे आर्च बॅक्टेरिया किंगडम. आलं लक्षात. ओके, येस सर, समजलं आम्हाला. आर्च बॅक्टेरियाची खासियत काय माहितीये का? आर्च बॅक्टेरिया
जिथे अन्य कोणतेच सजीव जगू शकत नाही अशा ठिकाणी सुद्धा जगू शकतात. एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये जगण्याची क्षमता. म्हणून तर एवढ्या प्राचीन काळापासून ते आज तागायत अस्तित्वात आहेत. लक्षात, अगदी आर्किओलॉजीचा अभ्यास करतोय, जीवाश्मांचा अभ्यास करतोय, इतके जुने वाटावेत, इतके ते जुने सजीव आहेत. आर्च बॅक्टेरिया, बरोबर आहे सर, समजलं आम्हाला. ह्यांच्यामध्ये सुरुवातीच्या काळात सृष्टी जेव्हा निर्माण झाली, सजीव सृष्टी, तेव्हा जे बॅक्टेरिया निर्माण झाले असतील आणि आजतागायत अस्तित्वात आहेत, बॅक्टेरियाचा काय करण्यात आलेला आहे, याच्यामध्ये अभ्यास करण्यात आलेला आहे. ओके, त्यांना त्याच्यामध्ये वर्गीकृत करण्यात आलेलं आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहतात, लक्षात, आणि म्हणून त्यांना नावं सुद्धा तशीच आहेत. एकदम खूप काय म्हणतात त्याला, अतिरिक्त काय म्हणतात, अति भयंकर तापमानाच्या रेंजमध्ये राहणारे जे आहेत त्यांना थर्मा ऍसिडोफिल बॅक्टेरिया म्हणतात. काय म्हणलं जातं, थर्मा ऍसिडोफिल. ओके, जिथे ऑक्सिजन बिलकुल पण नाहीये, ओके, जिथे ऑक्सिजन बिलकुल पण नाहीये तिथे मिथेनचा वापर करून शोषण करण्याची क्षमता यांच्यामध्ये असते. त्यांना मिथॅनोजेन्स म्हणतात. काय म्हणतात, मिथॅनोजेन्स. आणि जिथे क्षारता अत्यंत प्रचंड आहे, इतकी प्रचंड की दुसरं कोणी जगू शकणार नाही, तिथे सुद्धा हे जगू शकतात. त्यांना हॅलोफिल म्हणतात. ओके, येस सर, चित्र काढा बरं. तुम्ही असं चित्र बघा. ओके, किंगडम मोनेरा, किंगडम प्रोटिस्टा, किंगडम फंगाय, किंगडम प्लांटे आणि शेवटचा किंगडम ॲनिमालिया. या मोनेरामध्ये परत 3 किंगडम, आर्च बॅक्टेरिया, ओके, अजून 2 वेगळे नाव नको पाठ करायला लागतात. ओके, येस, या आर्च बॅक्टेरियाची खासियत आहे की हे अत्यंत भयंकर परिस्थितीमध्ये राहू शकतात. म्हणून त्याच्यामध्ये परत 3 उपप्रकार आपण बनवून टाकले. ते किंगडम नाहीयेत, फक्त आपण बनवलेत. कोणते, मिथॅनोजेन्स, त्याच्यानंतर दुसरा आहे हॅलोफाईल आणि तिसरा आहे ते म्हणजे थर्मो ऍसिडोफाईल. अत्यंत भयंकर तापमान आणि भयंकर ऍसिडिक वातावरण मध्ये सुद्धा हे टिकून राहू शकतात. आलं लक्षात. ओके सर, आर्च बॅक्टेरिया कळाले. दुसरा प्रकार घ्या, त्याला म्हणतात नुसतेच बॅक्टेरिया. आलं लक्षात. ओके, नुसतेच बॅक्टेरिया. समजलं सर आम्हाला. हे बॅक्टेरिया जे आहेत, ह्या बॅक्टेरिया ह्यांना डोमेन म्हणतात किंवा किंगडम म्हणतात. ह्यांना काय करण्यात आलेलं आहे, यांना टिपिकल प्रोकॅरियोटिक बॅक्टेरिया जे असतात ते त्याच्यामध्ये टाकण्यात आले. आलं लक्षात. ह्याच्यामध्ये पण प्रोकॅरियोटिकच होते सर, आर्च बॅक्टेरियामध्ये, बरोबर आहे. ह्याच्यामध्ये प्रोकॅरियोटिक होते, पण ते प्रोकॅरियोटिक कसे होते, अशी पेशी, त्या पेशी भोवती असलेली सेल मेम्ब्रेन, म्हणजे ज्याला आपण पेशी भित्तिका म्हणतो, त्याच्यामध्ये कशाचा थर होता रे, लिपिड्सचा थर होता. कशामध्ये, आर्च बॅक्टेरियामध्ये, बरोबर आहे. ओके, मग ह्याच्यामध्ये आता नुसता बॅक्टेरिया ज्याला म्हणायचं, त्याच्यामध्ये सुद्धा प्रोकॅरियोटिक बॅक्टेरियाच आहे, बरोबर आहे की नाही. प्रोकॅरियोटिक बॅक्टेरियाच आहे. पण प्रॉब्लेम असा आहे की ह्याच्यामध्ये मात्र बॅक्टेरियाला हा सेल मेम्ब्रेन जो आहे तो नसतो. काय केलेलं आहे त्याला मात्र काय करण्यात आलेलं, सेल मेम्ब्रेन नसतो असं सांगितलेलं आहे. आलं लक्षात. ओके, येस सर, समजलं आम्हाला. नुसतं एवढंच ते. ओके, ह्याच्यानंतर दुसरं म्हणजे काय, तर आतल्या शरीराच्या आतमध्ये कसं असतं, त्यांच्या शरीरामध्ये ज्या वेगवेगळ्या क्रिया चालतात, पाचनाची क्रिया या सेक्शन मध्ये चालू असेल आणि एक्सक्रिशनची क्रिया या सेक्शन मध्ये चालू असेल, तर आतल्या एक छोटासा पडदा तयार होत असतो तात्पुरता सगळ्या पेशींच्या आतमध्ये. ह्याला मायक्रोमेम्ब्रेन म्हणतात. काय म्हणतात, मायक्रोमेम्ब्रेन, सूक्ष्म भित्तिका म्हणतात. तात्पुरती असते ती सूक्ष्म भित्तिका. ओके, प्रोकॅरियोटची खासियत, यावाल्या बॅक्टेरिया असलेल्या प्रोकॅरियोटची खासियत आहे की त्यांच्यामध्ये मायक्रोमेम्ब्रेन असते. लक्षात. काय असतं, मायक्रोमेम्ब्रेन अपसेंट असतो. संपूर्ण शरीरामध्ये कुठेही पाचन चाललेलं असतं आणि कुठूनही एक्सक्रिशन चाललेलं असतं. लक्षात. ओके, येस सर, समजलं आम्हाला. ह्यांच्यामधले जर उदाहरणं जर बघायला गेलात तर हे जे उदाहरणं आहेत त्यांच्यामध्ये कोण येतील, मायकोप्लाझ्मा. हे पाठ करायचे उदाहरण आहेत, मायकोप्लाझ्मा. त्याच्यानंतर नुसतं एवढंच नाहीये तर ऍक्टिनोमायसाइट, ऍक्टिनोमायसाइट. ओके, त्याच्यानंतर रिकेट्सी, ओके, स्पायरोचेटी, ओके, सायनोबॅक्टेरिया, फर्मिक्यूट्स, असे बरेचसे आहेत जे काय करण्यात आलेले आहेत, ते बॅक्टेरिया या कॅटेगरीमध्ये टाकण्यात आलेले.
आलं लक्षात? आणि सगळ्यात शेवटचा प्रकार आहे तो म्हणजे युक्राया. ओके सर, मोनेरामध्ये तुम्ही 3 उपप्रकार करून टाकले, ते काय करण्यात आले? युक्रायामध्ये टाकण्यात आले. आलं लक्षात? ह्याच्यामध्ये सिंपल आहे, या 2 मध्ये प्रोकॅरियोट्स असतील तर इथे कोण असणार आहे? युकॅरियोट्स असणार आहे. व्हेरी सिंपल. ओके, युकॅरियोट्स जे आहेत ते ह्याच्यामध्ये टाकण्यात आले. सर्व युकॅरियोट्स इथेच टाकलेत, नाही तर दुसरा उपप्रकार बनवला असतो. सगळे युकॅरियोट्स जे आहेत ते तिथे टाकण्यात आलेले आहेत. आलं लक्षात? नुसतं एवढंच नाही, युकॅरियोटच्या सोबत अजून एक खास गोष्ट टाकण्यात आली, ते म्हणजे सिम्बायोटिक रिलेशन असलेले. सिम्बायोटिक रिलेशन असलेले म्हणजे सहजीवन दाखवणारे. सहजीवन कोण दाखवतं? लिचन्स दाखवतात. व्हेरी गुड, छान चाललाय अभ्यास. हे लिचन्स जे आहेत ते काय आहेत? सहजीवन दाखवतात. आलं लक्षात? ओके, येस सर, समजलं आम्हाला. आता नीट बघा. ओके, मी काय केलेलं आहे गंमत. ओके सर, हे जे आहे 1 2 3 युकॅरियोट. आलं लक्षात? ओके, आता मी काय करणार, तुम्हाला अगदी आश्चर्य होईल. सर आम्ही तर बेरीज करतोय गड्या, आमची 7 होते बेरीज. किती जणांना वाटतंय? हे 3 आणि हे 4, टोटल 7 किंगडम झाले. किती जणांना असं वाटतं 7 किंगडम झाले? वाटायला पाहिजे, पण आपण शिकतोय कोणते किंगडम? 6 किंगडम शिकतोय, आहे की नाही? ओके, अच्छा, मग आता काय करायचं? ओके, आता ह्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे? एक छोटस वर्गीकरण करायचं. आलं लक्षात? हे जे बघा काय काय आहे, कोणते कोणते? प्रोटिस्टा, फंगाय, प्लांटे आणि ॲनिमलिया. ह्या सगळ्यांना या युकॅरियोटचे उपभाग बनवून टाकूया. अरे बापरे सर, या सगळ्यांना उपभाग बनवून टाकले? येस, युकॅरियोटचा उपभाग पहिला प्रोटिस्टा, दुसरा फंगाय, तिसरा प्लांटे आणि चौथा ॲनिमलिया. आलं लक्षात? ओके, मग आता ही जी तुमच्या स्क्रीनवरची रचना आहे, मी चांगल्या हस्ताक्षरामध्ये लिहू का रे इथे फक्त? आलं लक्षात? तुम्हाला जास्त छान लक्षात येईल. आता कसं झालं बघा. हा ओके, सगळ्यात पहिल्यांदा जो मोनेरा होता, त्या मोनेराला आपण काय करून टाकलं? तोडून टाकलं आणि त्याच्यापासून 3 डोमेन तयार केले. सगळ्यात पहिला होता आर्च बॅक्टेरिया डोमेन. त्याच्यामध्ये एक किंगडम लपलेला आहे, आर्च बॅक्टेरिया किंगडम. डोमेन आर्च बॅक्टेरिया आणि किंगडम पण आर्च बॅक्टेरिया. मग दुसरा डोमेन आहे, त्याचं नाव आहे बॅक्टेरिया, त्याचा किंगडम पण बॅक्टेरिया. आणि तिसरा डोमेन आहे, त्याचं नाव आहे युक्राया. काय नाव आहे? युक्राया. काय नाव आहे? परत एकदा मनातल्या मनात बोला. काय नाव आहे? युक्राया. युकॅरियोट नाही, काय नाव आहे? युक्राया. युक्रायामध्ये प्रोटिस्टा, ओय प्रोटिस्टाचं पी असतं, कुठे गेलं? पी, प्रोटिस्टा. त्याच्यानंतर फंगाय, त्याच्यानंतर काय आहे? प्लांटे आणि त्याच्यानंतर काय आहे? ॲनिमलिया. आलं लक्षात? हे काय आहे? 3 हे डोमेन आहे. काय आहे? डोमेन. आलं लक्षात? हे 6 काय आहे? हे 6 किंगडम आहे. आता कळलं 6 किंगडम कसे आले ते? आलं लक्षात? ओके, कोणी दिलं? प्रोफेसर काल. ओके, ते संकटे नाहीये, वॉर्सेस असं काहीतरी नाव आहे त्यांचं. ते माझ्या काय म्हणतात त्याला, ट्रान्सलेशन करणाऱ्यांनी ते हे होऊन झाले, सॉफ्टवेअरने त्याचं संकटे म्हणून ट्रान्सलेट केलं. आलं लक्षात? ओके, येस सर, समजलं आम्हाला. हे अशा पद्धतीने काय आहे? वर्गीकरण झालेलं आहे. आलं लक्षात? ओके, हाच मुद्दा तुम्हाला पुढे काय झालेला आहे? लिहिलेला दिसेल. कदाचित भाषांतर वगैरे नीट नसलं तरी सुद्धा आपल्याला आता समजेल. आलं लक्षात? ओके, येस. सगळ्यात पहिल्यांदा सर समजलं आम्हाला की आर्च बॅक्टेरिया नावाचा एक डोमेन आहे, त्याच्यामध्ये आर्च बॅक्टेरिया नावाचाच काय आहे? किंगडम आहे. मग बॅक्टेरिया नावाचा डोमेन आहे आणि त्याच्यामध्ये बॅक्टेरिया नावाचाच किंगडम आहे. आलं लक्षात? ओके, आणि त्याच्यानंतर यू बॅक्टेरिया म्हणायच्या ऐवजी खरं युक्राया म्हणायला पाहिजे. युक्राया नावाचा जे किंगडम आहे त्याच्यामध्ये काय करण्यात आलेले आहेत? त्याच्यामध्ये युक्रायामध्ये परत 4 छोटे छोटे किंगडम केले. ओके, पहिला आहे प्रोटिस्टा, दुसरा आहे बुरशी, तिसरा आहे प्लांटे आणि चौथा आहे ॲनिमलिया. आलं लक्षात? ओके सर, समजलं आम्हाला की अशा प्रकारचे किंगडम जे आहेत ते काय आहेत? अस्तित्वात आहेत. आलं लक्षात? ओके, तुम्हाला जर थोडस जर असं हे असेल, लक्षात येत असेल, खरं एवढ्या डिटेल मध्ये जाणं अपेक्षित नाहीये. ओके, पण याच्यामध्ये त्यांनी दिलंय बघा, पेशीचा अगदी टाईप कोणता आहे, मग आर्चियामध्ये कोणतं येईल, बॅक्टेरियामध्ये कोणतं येईल, युक्रायामध्ये कोणतं येईल, आलं लक्षात? वगैरे वगैरे.
आलं लक्षात? ओके, आपल्याला एवढ्या डिटेल मध्ये जायचं नाहीये म्हणून फक्त पुस्तकामध्ये आहे एवढंच दाखवून ठेवतोय, काही पाठ करत बसू नका. आलं लक्षात? ओके, येस सर, समजलं आम्हाला. आता मात्र तुम्हाला लक्षात आलं असेल की यार दिलीये यांनी खरं 6 किंगडमची सृष्टी. ओके, काय केलेलं आहे? 6 किंगडमची सृष्टी दिली आहे, पण प्रत्यक्षामध्ये बघायला गेलं तर ह्याच्यामधला अजूनही प्रोटिस्टा जशाच तसाच आहे, फंगाय जशाच तसाच आहे, ओके, प्लांटे जशाच तसाच आहे, ॲनिमालिया जशाच तसाच आहे. बदललंय काय? फक्त मोनेरा. बरोबर आहे की नाही? ओके, आणि म्हणून पण बरेचसे शास्त्रज्ञ, बरेचसे प्रोफेसर इन्क्लुडिंग मी आणि पुस्तकं सुद्धा आपली अजूनही 5 किंगडम प्रणालीच वापरतात. त्याच्यामध्ये मोनेरा स्वतंत्रपणे शिकवलं जातं. ओके, मोनेराच्या नंतर तुम्हाला काय केलं जातं? हे काय म्हणतात त्याला, प्रोटिस्टा शिकवलं जातं, फंगाय शिकवलं जातं, ओके, प्लांटे शिकवलं जातं आणि ॲनिमालिया शिकवलं जातं. स्वतंत्रपणे शिकवलं जातं. आलं लक्षात? ओके, येस सर. मग ह्याच्यामधला मोनेरा आणि प्रोटिस्टा हा भाग जो आहे तो आपल्याला काय करायचा आहे? समजून घ्यायचा आहे. आलं लक्षात? ओके, पण मोनेरा आणि प्रोटिस्टा मात्र आपण किंगडम आहेत स्वतंत्रपणे शिकणार आहोत. ओके, तुम्हाला दाखवतो मी कसं कसं शिकणार आहोत, म्हणजे तुम्हाला अभ्यास करून यायला सोपं होईल. एका लेक्चर मध्ये आपण मोनेरा आणि प्रोटिस्टा आणि फंगाय असे 3 शिकणार एकाच लेक्चर मध्ये. आलं लक्षात? मग एका लेक्चर मध्ये किंगडम ॲनिमालिया ह्याची, ॲनिमालिया नाही प्लांटे आहे असतं. लक्षात? ओके, किंगडम प्लांटे ह्याची ओळख एक अख्खं लेक्चर लागेल, कदाचित 2 पण लागेल. आलं? आणि मग त्याच्यानंतर किंगडम ॲनिमालिया ह्याची ओळख. आलं लक्षात? ओके, येस सर, हरकत नाहीये. मोनेरा, प्रोटिस्टा आणि त्याच्यानंतर फंगाय यांचा डिटेल मध्ये आपण काय करणार? अभ्यास करणार. अगदी मोनेरामध्ये असलेल्या, प्रोटिस्टामध्ये असलेले जे वेगवेगळे काय म्हणतात त्याला बॅक्टेरिया आहेत, त्यांचा सुद्धा आपल्याला सखोल अभ्यास करायचा आहे. तेव्हा आपण काय करूया? डिटेल मध्ये बघूया. आलं लक्षात? इथे थांबू, काही शंका असतील तर विचारा.